दरम्यान सरकारला सारे कर्मचारी सारखे नाहीत का? प्रशासकीय कारवाईत सरकारचा दुजाभाव का? गाणं गाणारा दोडका, लाच मागणारा लाडका असा सवाल आता उपस्थित होतोय. तर ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय. एकीकडे उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णींवर कारवाई कधी असा सवाल आता उपस्थित होतोय. प्रशांत थोरात यांचं गाणं गातानाचा व्हिडिओ हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र पोलीस उपअधीक्षकांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर देखील कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत. दरम्यान लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन बावनकुळे यांनी दिलंय. अशा पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. मी ती घटना तपासतो आणि कारवाई करायला लावतो. अशा पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. मी ती घटना तपासतो आणि कारवाई करायला लावतो. त्यामुळे आता लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.